विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतीच गट ब कंबाईन ग्रुप बीची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे आणि या परीक्षेमध्ये ओव्हरऑल तुम्ही पाहायला गेलं तर पॉलिटीचे 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. इकॉनॉमिक्समध्ये बजेटचं आर्टिकल विचारलं होतं, ते जर का पकडलं तर पॉलिटीवरती 16 प्रश्न विचारण्यात आलेले होते. 15+1 असे 16 प्रश्न जे आहेत तर ते पॉलिटीवरती विचारण्यात आलेले होते. या 16 प्रश्नापैकी जे 8 प्रश्न आर्टिकलवरती विचारलेले आहेत, एक प्रश्न परिशिष्टावरती विचारलेला आहे, एक प्रश्न इलेक्शन कमिशनवरती विचारलेला आहे, एक प्रश्न घटना समितीतील चर्चेबद्दल विचारलेला आहे, एक प्रश्न राज्यातल्या विधान परिषदेबद्दल विचारलेला आहे आणि एक प्रश्न भारताचा आणि अमेरिकेचा तुलनात्मक अभ्यास याच्यावरती विचारलेला आहे. तर या 16 प्रश्नांपैकी जवळजवळ 16च्या 16 प्रश्नांचा रेफरन्स VJS ई स्टडीवरच्या यूट्यूब चॅनलवरती ज्या फ्री लेक्चर सिरीज चालू आहेत तर त्या फ्री लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला सापडेल. आणि जर का पाहिजे असेल तर तुम्हाला मी दाखवूनही देऊ शकतो. म्हणजे ज्या फ्री लेक्चर सिरीज चालू आहेत, उदाहरणार्थ इयत्ता 11वीची NCERT फ्री लेक्चर सिरीज चालू आहे पॉलिटीची, त्याच्यातनं 2 प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आहेत. याशिवाय भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशनची फ्री लेक्चर सिरीज चालू आहे. आर्टिकल सगळे मी त्याच्यात घेतलेत, परिशिष्ट मी सगळी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत, सगळ्या तरतुदी मी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. याशिवाय एक देश एक निवडणूक हा एक वेगळं लेक्चर मी जवळजवळ अर्ध्या तासाचं त्याच्यामध्ये आपण डिस्कशन केलं, एक देश एक निवडणूक व्हावी की नाही. ते लेक्चर डिस्कस करत असताना जे आत्ता सध्या इलेक्शन कमिशनच्या नेमणुकीवरून जो वाद सुरू झाला होता त्यावेळेस मी रमादेवी यांचं नाव घेतलं होतं की जे भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या, त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. आणि आत्तापर्यंतच्या एकमेव महिला मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेल्या आहेत, त्यांचंसुद्धा मी त्याच्यामध्ये नाव घेतलं होतं. जवळजवळ 16च्या 16 पॉलिटीच्या प्रश्नाचा रेफरन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला सापडेल. आणि 1 बाय 1 जर का कोणाला हवा असेल तर मी तुम्हाला दाखवूनही देऊ शकतो. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला 2 सिरीज पाहावे लागतील. एक आहे इयत्ता 11वीची NCERTची फ्री लेक्चर सिरीज की जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, तिथं मी पाहू शकता. भारतीय संविधान नावाची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये मी सगळे आर्टिकल्स एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत, डिस्क्राईब केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी परिशिष्टसुद्धा डिस्क्राईब केलेले आहेत. ओके, याशिवाय एक देश एक निवडणूक व्हावी की नाही व्हावी याच्याबद्दल एक आपण वेगळं लेक्चर घेतलं होतं, त्याच्याबद्दल मी त्या लेक्चरमध्ये मी रमादेवींबद्दल बोललेलो आहे. आणि भारताचा आणि जो USAचा जो तुलना केलेली आहे तर ते आपण याच्यामध्ये बोललो आहे. म्हणजे आत्ता तर आपण ज्यावेळेस आपण डोनाल्ड ट्रम्प आणि भारताच्या राष्ट्रपतींची म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि भारताच्या राष्ट्रपती तुलना केली तर त्यावेळेस मला काँग्रेस किंवा सेनेटबद्दल मी तुम्हाला बोललेलोच आहे. तर 16च्या 16 प्रश्नांचा रेफरन्स VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरच्या फ्री लेक्चर सिरीजमध्ये सापडतो आहे. ओके, तुम्ही म्हणता ना काय शिकवताय काय शिकवताय, तर आपण हे शिकवतो आहे. ओके, हे आज जे एक्झाममध्ये दिसलं ना ते आपण शिकवतो आहे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं असेल, हे लेक्चर जरी म्हणजे मान्य मला की माझ्या लेक्चर सिरीजला व्ह्यूज नसतील, परंतु जो कंटेंट आहे तो खरंच क्वालिटीचा आहे. क्रॉस चेक करून पहा तुम्ही. 11वीची आणि 12वीची जी फ्री NCERTची लेक्चर सिरीज चालू आहे, फक्त तुम्ही मराठीत दाखवून द्या एवढ्या ताकदीचं कोणी शिकवलं आहे. हा माझा मोठेपणा नाही आहे, बस आपल्या लेक्चरमधून प्रश्न येत आहेत आणि ते तुम्हाला सोडवता येतात, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. ओके, येते लक्षात. तर आजच्या ही जी परीक्षा होती कंबाईन ग्रुप बीची, त्याच्यातल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आहे किंवा उत्तरं जे आहेत तर ते मी सांगणार आहे. पॉलिटीचा एकही प्रश्न कॅन्सल होणार नाही, हे मी तुम्हाला अगदी स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ शकतो. त्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पॉलिटीचे प्रश्न सोडून बाकीवर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. 1 बाय 1 आपण एक्सप्लेनेशन याचं देऊया. आता जो पहिला प्रश्न होता हा हा माझ्याकडचा सेट C आहे. ओके, C सेटचं आपण एक्सप्लेनेशन पाहतोय. त्याच्यामध्ये एक इकॉनॉमिकचा प्रश्न त्यांनी विचारला होता 31 नंबरचा. त्याच्यामध्ये हा प्रश्न इकॉनॉमी या सेक्शनमध्ये जातोय, अर्थव्यवस्थेत जातोय, परंतु कलम असल्यामुळं मी इथं घेतलेलं आहे. ओके, आणि आत्ता जे मी तुम्हाला 2-3 लेक्चर सिरीजची नावं सांगितली तर त्या लेक्चर सिरीजच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. एकदा प्लीज जस्ट क्युरिओसिटी म्हणून चेक करून पहा, नक्कीच तुम्हाला त्याची उत्तरे तिथे सापडतील. ओके, मी म्हणत नाही की पूर्ण लेक्चर सिरीज पहा, क्युरिओसिटी म्हणून पहा, काय शिकवले, कसं शिकवलं आणि प्रश्न कसे येतात, क्युरिओसिटी म्हणून पहा. अजून एकदा सांगतोय, कलम पाठ करत बसू नका, हे मी ओपनली सांगतोय. मी अगोदरही सांगितलं आहे, कलमं तुम्हाला लिंक लावूनच लक्षात ठेवावी लागतील, हे लक्षात ठेवा. जर का तुम्ही सगळी कलमं पाठ करत बसला तर ऐनवेळी तुमचा गोंधळ 200% होणार, 1000% गोंधळ होणार. जी कलमं तुम्हाला महत्त्वाची वाटत आहेत ती लिंक लावून लक्षात ठेवा. ते कसं लिंक लावून लक्षात ठेवायचं ते मी लेक्चर सिरीजमध्ये सांगितलेलं आहे, किंवा मग पर्सनल मेंटरशिपच्या बॅचमध्ये या, तुम्हाला ते सगळं व्यवस्थितपणे सांगून देतो. आलं लक्षात, समजलं. ओके, PSR ऑप्शनल पर्सनल मेंटरशिप आहे. GS2
मेन्समधला पर्सनल मेंटरशिप आहे, ESAचं पर्सनल मेंटरशिप आहे, आन्सर रायटिंगची पर्सनल मेंटरशिप आहे. या चारही बॅच कशा चालतील तर त्याच्या लिंक्स जो आहेत तर तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. लक्षात समजलं. चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आणि अगदी प्रत्येक प्रश्नाचं परीक्षेभिमुख परिपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता सांगतोय याचा जो प्रश्नपत्रिकेचा काय म्हणतो त्याला सेट आहे तर तो C आहे. ओके, C फॉर कॅट. ओके, त्याच्यातला 31वा प्रश्न आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅश डॅशमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. काय? युनियन बजेट अंडर विच आर्टिकल? 112, 113, 116, 120 हे सर्वांना माहीत होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्टिकल नंबर 112. ओके, आता बघा 112 काय सांगते? भारताच्या राज्यघटनेत कुठेही अर्थसंकल्प किंवा बजेट असा शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही. 112 काय सांगते? वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, त्याला जर आपण बजेट किंवा अर्थसंकल्प असं म्हणतो तर 112 मध्ये ही परिभाषा करण्यात आलेली आहे. 113 काय म्हणते? याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 112. आर्टिकल लगेच एक्सप्लेनेशन पण पाहून घेऊया म्हणजे तुम्हाला नंतर कधी याच्यावरती प्रश्न विचारला तर सोपं जाईल. 113 काय सांगते कलम? अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती 113 मध्ये. 116 मध्ये लेखानुदान, पत अनुदान आणि अपवादात्मक अनुदानाची तरतूद जी आहे तर ती कलम 116 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 120 मध्ये काय करण्यात आले? संसदेमध्ये वापरावयाची भाषा 120 मध्ये त्याच्याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 112. हे साधा सोपा सरळ प्रश्न होता. हा कोणाचा चुकलाही नसेल. ओके, त्याच्यामुळं हे दॅट्स इट. याचा 1 मार्क तुम्हाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढे जे प्रश्न होता तर प्रश्न क्रमांक 51 तो पॉलिटीचा प्रश्न होता. हा काय प्रश्न विचारला आहे बघा. 51 मध्ये विचारले त्यांनी राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात, अनुच्छेद म्हणजे कलम आर्टिकल हे लक्षात ठेवा, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, ग्रामस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. व्याख्या बघा आता इथं उत्तर देण्यासारखा एकच ऑप्शन आहे. तो कोणता आहे? 243. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 243 या प्रश्नाचं उत्तर आहे. 243 मध्ये तुम्हाला काय सांगितलंय? पंचायत, ओके, नगरपालिका आणि सहकारी संस्था या तिन्ही घटकांचा उल्लेख जो आहे तर आर्टिकल नंबर 243. ओके, 243A पासून 243Z पर्यंत आहे. हे लक्षात ठेवा. हे तुम्ही वाचलं त्याच्याबद्दल मी काय एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन देत नाही. बाकीच्या कलमांबद्दल आपण बोलूया. कलम 244 काय सांगते बघा? अनुसूचित प्रदेश आणि आदिवासी प्रदेशांचं प्रशासन 244 मध्ये याच्या तरतुदी आहेत. 245 काय सांगते पहा? संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यांचा विस्तार 245. 242 काय सांगते पहा? हे रद्द झालंय परंतु कुर्ग नावाचं एक संस्थान भारतात अस्तित्वात होतं त्याच्याबद्दलच्या तरतुदी 242 कलमात 242 अंतर्गत 242 या कलमांतर्गत करण्यात आल्या होत्या परंतु 242 हे कलम जे आहे तर ते रद्द करण्यात आलेलं आहे. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 243. दॅट्स इट. पेपर तसा पाहायला गेलं तर पॉलिटीचा पोर्शन खूप सोपा होता. याच्यामध्ये चुका पॉसिबलच नाही आहेत. एवढा पेपर पॉलिटीचा सोपा होता. बाकीचं जरा थोडंसं हार्ड होतं असं म्हणतायत. बघू आता मी तुम्हाला सांगेन शेवटी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 52 काय बघा? 2 वाक्य दिलेत आणि त्याच्यातलं योग्य विधान निवडायचं आहे. वाक्य 1 आहे ए आहे. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. ओके, एकूण 12 परिशिष्ट आहेत. 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहेत असं म्हणतंय. बघू आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे सांगतो तुम्हाला. त्यापैकी कोकणी, नेपाळी या 2 भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आलेला आहे. ओके, आणि ह्या दोन्हीपैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए. फक्त ए हे विधान बरोबर आहे. सध्या म्हणजे आत्ता भारताच्या राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात किंवा शेड्यूलमध्ये किंवा अनुसूचीमध्ये 22 भाषा नमूद करण्यात आलेल्या आहेत किंवा 22 भाषा नमूद आहेत. आता बघा 4 घटनादुरुस्त्या ज्या आहेत तर त्या 8व्या परिशिष्टाशी संबंधित आहेत. सर्वात पहिली घटनादुरुस्ती जी झाली होती तर ती झाली होती 1967ला. 21वी घटनादुरुस्ती 1967 नुसार सिंधी या भाषेचा 8व्या परिशिष्टात समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 71वी घटनादुरुस्ती झाली होती 1992ला. त्यानुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, कोकणी आणि नेपाळी या कितव्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेल्या आहेत तर 71व्या घटनादुरुस्तीनं. आणि कधी झाली होती ती? 1992ला झाली होती. आलं लक्षात? समजलं? ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हे बी जे आहे तर हे वाक्य चुकीचं आहे. येते लक्षात? हे बी आहे तर चुकीचं आहे. कोकणी आणि नेपाळी, कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी या 3 भाषांचा 8व्या परिशिष्टात समावेश
71वी घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे की जी 1992 साली झाली होती. आणि 92वी घटनादुरुस्ती कितवी 92वी की जी 2003 साली झाली होती. या 92व्या घटनादुरुस्तीनं 4 भाषांचा समावेश जो आहे तर त्या 8व्या अनुसूचित करण्यात आला. त्याच्यामध्ये बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली. तर याला बोडो मास म्हणतात. ओके, बोडो म्हणजे बोडोचं BO, डोंगरीचं D आणि मैथिलीचं M आणि संतालीचं S. तर याला बोडो मास असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि बोडो मास म्हणजे या 4 लँग्वेज आहेत. तर या 4 लँग्वेजचा समावेश 92वी घटनादुरुस्ती 2003 8व्या परिशिष्टात करण्यात आलेला होता. तर 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. A हे विधान बरोबर आहे, B हे विधान चुकीचं आहे. आलं लक्षात? बरोबर. आणि 4 घटनादुरुस्त्या मी तुम्हाला 3 सांगितल्या आणि 4थी घटनादुरुस्ती 96वी घटनादुरुस्ती की जी 2011ला करण्यात आली होती. तर या 96व्या घटनादुरुस्तीनं ओरिया याचं रूपांतर ओडिया असं करण्यात आलं. म्हणजे फक्त शब्दात थोडासा बदल करण्यात आला. आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. एवढं सोपं साधं सरळ हे आहे. चला आता पुढे जाऊया. 53वा प्रश्न आहे बघा. ग्रामपंचायतीचं संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश या अनुच्छेदात आहे. साधं सोपं सरळ आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद क्रमांक 40. 40व्या कलमात ग्रामपंचायतीचं संघटन किंवा ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. हे कशाचं आहे? DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. आर्टिकल नंबर 36 ते 51 मध्ये हे DPSP तुम्हाला नमूद करण्यात आलेले आहेत. आणि ही 4 जे पर्याय आहेत तर ते DPSPचीच कलम आहेत. 39 काय सांगते पहा. राज्यसंस्थेने पाठपुरावा करावा अशी काही धोरणाची विशिष्ट तत्व. कलम 39. कलम 42 काय म्हणते बघा. कामाच्या ठिकाणी रास्त आणि मानवी परिस्थितीची तरतूद आणि मातृत्व किंवा गरोदरपणात सहाय्य. याच्यानंतर आर्टिकल नंबर 41 काय सांगते पहा. कामाचा शिक्षणाचा हक्क आणि ठराविक प्रकरणात लोकसहाय्य. याशिवाय अजून एक महत्त्वाचा आर्टिकल याच्यापैकी आहे आर्टिकल नंबर 39A. याच्यामध्ये मोफत कायदेशीर सहाय्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हे बऱ्याच वेळेला आर्टिकल विचारलेलं आहे. समजलं? या 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 40 किंवा अनुच्छेद 40. लक्षात? बाकीचं एक्सप्लेनेशन तुम्ही लक्ष देऊन ऐका. आता हा थोडासा प्रश्न इंटरेस्टिंग होता. हा प्रश्न तुम्हाला लॉजिकनी सोडवता आला असता. बघा, या प्रश्नाचा संदर्भ जो आहे तर आपल्या इयत्ता 11वीच्या NCERTच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला सापडेल की ज्यावेळेस मी संघराज्याबद्दल माहिती दिलेली आहे तर तो रेफरन्स तुम्हाला तिथं सापडेल. संघराज्य. आलं लक्षात? त्याच्यामुळे ती लेक्चर सिरीज पाहून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथं तुम्हाला कोणतेही पैसे मला द्यायचे नाही आहेत. फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज आहे इयत्ता 11वीची. त्याच्यामध्ये तुम्हाला या 54व्या प्रश्नाचा संबंध सापडेल. मुन्शी अय्यंगार सूत्र, मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला रिलेटेड टू कशाशी संबंधित होता असा तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न पाहायला गेला तर सोपा होता, प्रश्न पाहायला गेला तर अवघड होता. बघा आता कर समस्या म्हणजे मुन्शी अय्यंगार ही जर का 2 लोक पाहिली तर ही 2 लोक तुम्हाला घटना निर्मितीत काम करत असल्याचे दिसून येते. त्याच्यामुळे कर समस्या त्यावेळेस असू शकते का? मे बी. जर का तुम्ही लॉजिक लावलं तर तुम्हाला वाटेल की हे असू शकतं. बरोबर. सांप्रदायिक समस्या, कम्युनल इश्यूज म्हणजे धर्माशी रिलेटेड काय गोष्टी त्यावेळेस घडत होते का? तर नाही. धर्माशी रिलेटेड गोष्टी जर का धर्मनिरपेक्षता हा शब्दच 42व्या घटनादुरुस्ती 1976ला भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 तर गेला. वरीलपैकी नाही तर काय म्हणजे लॉजिक लावलं तर ते नसू शकतं. पर्याय क्रमांक 4 गेला. 50-50 आलो. 1 आणि 3. बघा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय होता त्यावेळेस भाषेचा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषा समस्या. लँग्वेज इश्यूजवरती मुन्शी अय्यंगार सूत्र जे आहे तर ते संदर्भित आहे. आलं लक्षात? समजलं? ही जी चर्चा होती तर या चर्चेनुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची कार्यालयीन भाषा म्हणून घोषित करण्यात आली आणि अधिकृत हेतूंसाठी भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा वापर केला. म्हणजे सपोज आपण 1 कसं लिहितो मराठीत असं लिहितो 1. ओके. 4 कसं लिहितो आपण मराठीत असं लिहितो. आणि हे जर का तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला वापरायचं असेल तर 4 हे 4 असायला म्हटलं जाईल. फक्त ते 4 असं लिहिले जाईल किंवा ते 4 असं लिहिले जाईल. कसंही लिहिले जाईल. 1 असं लिहिले जाईल. आलं लक्षात? तर काय अधिकृत हेतूंसाठी भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा वापर करण्याची तरतूद जी आहे किंवा त्याच्या संबंधित जे सूत्र जे होतं तर ते मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला या माध्यमातून ते बाहेर आलेलं आहे. आलं लक्षात? समजलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषा समस्या. लँग्वेज इश्यू. तुम्हाला माहिती आहे की राज्यघटनेचं कलम 343 काय सांगतंय. संघ शासनाची कार्यालयीन भाषा की जी देवनागरी लिपीतील हिंदी ही आहे. मला सांगा भारताची अधिकृत भाषा कोणती आहे? भारताला अधिकृत भाषा नाही आहे. हे लक्षात ठेवा. ओके. येते का लक्षात? भारताला अधिकृत भाषा नाही आहे. चलो पुढे चला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. ओके.
इथं काय बघितलं प्रश्न बघा, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोग, बघा सध्या इलेक्शन कमिशन खूपच चर्चेत आहे, कारण इलेक्शन कमिशनचे जे मुख्य आयुक्त आहेत तर त्यांच्या निवडणुकीत त्यांची निवड कशी करायची याच्याबद्दल जरा मध्ये थोडीशी चर्चा चालू होती आणि आपल्या कायदेमंडळानं चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा त्याच्यामध्ये समावेश नसावा म्हणून तरतूद केलेली आहे. आणि आता सध्या भारताच्या निवडणूक आयुक्तांची जर का नियुक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी त्रिसदस्यीय समिती आहे. त्या समितीत भारताचे पंतप्रधान असतील, याशिवाय लोकसभेचे विरोधी पक्षनेता असेल आणि एक पंतप्रधान नियुक्त कॅबिनेट मंत्री असेल. त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा समावेश नाही, अलग लक्षात. त्याच्यामुळे सध्या निवडणूक आयोग चर्चेत होता. विधानसभेची आणि लोकसभेची दोन्ही निवडणुका 2024मध्येच पार पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे सुद्धा निवडणूक आयोग चर्चेत होता, अलग लक्षात. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणारच होते, हे मी तुम्हाला मागेही बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. तर या प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कलम 324मध्ये निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, आलं लक्षात, समजलं. हे एवढं साधं सोपं आणि सरळ होतं. ओके. 368मध्ये काय सांगितलेलं आहे, घटना दुरुस्ती. 256मध्ये काय सांगितलेलं आहे, संघ आणि राज्याचं दायित्व किंवा संबंध, केंद्र राज्य संबंधाची तरतूद 256 अंतर्गत करण्यात आलेली आहे. कलम 150मध्ये 150मध्ये काय सांगितलेलं आहे, हे कॅगशी संबंधित आहे. कॅगशी कलम 148 ते आर्टिकल नंबर 151 ही जी 5 कलम आहेत तर तुम्हाला कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया याच्याबद्दलच्या तरतुदी 148 ते 151मध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक असाही 4 जातच होता. हे 324 याचं उत्तर आहे. ओके. 150मध्ये संघ आणि राज्यांच्या लेखांचे किंवा हिशोबांचे स्वरूप कसं असेल तर ते 150मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. हे एवढं साधं सोपं सरळ होतं. 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 324. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 56. या जो प्रश्नाचा संदर्भ आहे तर तुम्हाला एक देश एक निवडणूक हे जे आपलं VSC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरचं एक लेक्चर आहे तर त्या लेक्चरमध्ये हे डायरेक्ट तुम्हाला यांचं नाव सापडेल, VS रामादेवी यांचं. आलं लक्षात, समजलं. बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त, इलेक्शन कमिशनवरचे 2 प्रश्न आहेत. हा दुसरा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, VS रामादेवी. ओके. 2013मध्ये यांचं निधन झालेलं आहे. कधी? 2013मध्ये. आणि या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत, AP आंध्र प्रदेशच्या. आलं लक्षात. आणि ह्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत आणि यांना फक्त या रामादेवींना 16 दिवसांचा कालावधी मिळालेला होता मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून. 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990 अशा 16 दिवसच या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. याशिवाय या रामादेवी ज्या आहेत तर राज्यसभेच्या पहिल्या महिला सेक्रेटरी जनरल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. राज्यसभेच्या पहिल्या महिला सेक्रेटरी जनरल. याशिवाय त्या कर्नाटकच्या पहिल्या महिला राज्यपाल राहिलेल्या आहेत. याशिवाय त्या तमिळनाडूच्या सुद्धा राज्यपाल राहिलेल्या आहेत आणि त्या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत. आलं लक्षात, समजलं. तर या 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, VS रामादेवी. याशिवाय जयललिता ह्या सध्या म्हणजे नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होते, त्याच्यामुळे हे तर काही उत्तर नाही आहे. ओके. स्वरूप राणे आणि कमला नेहरू ह्या एकदम इतिहासातल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा काही ते संदर्भ येत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे रमादेवी. ओके. एक देश एक निवडणूक जर का लेक्चर तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्यांचं हा प्रश्न बरोबर आला असता. ओके. दॅट्स इट, समजलं. पुढे एकदा क्वेश्चन नंबर 57. हा सुद्धा आर्टिकलवरतीच प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? कोणते म्हटलं इथं, कोणते अनुच्छेद. आता तुम्ही म्हणाल इथं तर एकच कलम दिले आणि कोणते म्हणजे अनेक वचने कसं काय, तर इथं थोडीशी आयोगाची गफलत झालेली आहे. ओके. पण इथं आर्टिकल म्हटलं, याचा अर्थ इंग्लिश आपण गृहीत धरायचं. कोणते अनुच्छेद नाही, कोणता अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे म्हणजे राज्यांच्या विधिमंडळाशी. ओके. विधानसभा किंवा विधान परिषद. बघा, आर्टिकल 22 आणि आर्टिकल 25 ही आर्टिकल 2 काय आहेत, फंडामेंटल राईट्स. आर्टिकल 22 स्थानबद्धता आहे. ओके. ते फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहे. आर्टिकल 25 काय आहे, सत्सच विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, म्हणजे त्याच्यामध्ये धर्माचा स्वीकार, धारणा, पालन आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 गेला, पर्याय क्रमांक 1 गेला, कारण ते फंडामेंटल राईट्स आहेत. आर्टिकल 168 काय सांगते पहा, राज्य विधिमंडळाची स्थापना. आणि आर्टिकल 380 काय सांगते, हे 380 आर्टिकलच नाही आहे, ते रद्द झाले, त्याच्यामुळे हाही पर्याय गेला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 368. 168. आर्टिकल नंबर 168मध्ये राज्य विधिमंडळाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 57चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 168 किंवा अनुच्छेद 168. समजलं. दॅट्स इट. चलो पुढं आगे बढो. क्वेश्चन नंबर 58.
राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? हू अमॉंग द फॉलोइंग हॅज द पॉवर टू इलेक्ट द ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट? ओके, राज्याचा महाधिवक्ता. बघा 2 ऑप्शन इथंच इलिमिनेट होत आहेत. राज्य लोकसेवा आयोग गेला आणि राज्याचा निर्वाचन आयुक्त गेला, संपला विषय. राहिला पर्याय क्रमांक 1 आणि 2. जर का तुम्हाला इलिमिनेशन टेक्निक वापरायची असेल तर लक्षात ठेवा, जर का तुम्ही 50-50 याच्यामध्ये जर का खेळत असाल तर उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जवळजवळ 90% जास्त वाढतात. लक्षात ठेवा. राज्य निर्वाचन आयुक्त कसं काय करेल? ओके, राज्य निर्वाचन आयुक्त निवडणुका घेईल का महाधिवक्त्याची निवड करेल? महाधिवक्ता काय लोकांकडून निवडून दिला जातो का? त्याच्यामुळे 3 गेला. पण दुसरं राज्य लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आपली निवड करतं ना, मग ते महाधिवक्त्याची कशी काय निवड करेल? त्याच्यामुळे राज्य लोकसेवा आयोग गेला, म्हणजे MPSC गेला असं समजा. ओके, 2 गेले. राहिला मुख्यमंत्री आणि राज्यपाल. बघा मुख्यमंत्री आणि राज्यपाल जर का यांच्या कार्यकारी अधिकारांचा आपण जर का थोडक्यात अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वात प्रबळ कोण आहे इथं? मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करते? राज्यपाल करते, बरोबर. मग जर का मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करत असेल, ऑब्व्हियसली लॉजिक न लावता इलॉजिकली सुद्धा याचं उत्तर पर्याय क्रमांक 2च यायला पाहिजे. आलं लक्षात? तर प्रश्न क्रमांक 58 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राज्यपाल जे आहेत तर राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. आलं लक्षात? प्रश्न साधा, सोपा आणि सरळ होता. समजलं? दॅट्स इट. ओके, चला पुढे जाऊया. आर्टिकल काय एवढे तोंडात बसले. 59वा क्वेश्चन. हा सुद्धा प्रश्न अपेक्षितच होता, कारण आता निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मे बी याच्यावरती प्रश्न विचारला जाणार होता. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? म्हणजे राज्याच्या विधिमंडळाची 2 सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात आहेत. सध्या देशातल्या 6 राज्यांमध्ये ही द्विगृही सभागृह आहेत. त्याच्यामध्ये पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. 6च्या 6 राज्य इथं दिलेले आहे. आलं लक्षात? हे त्रिपुरा कसं काय येईल? ओके, त्रिपुरा इथे गेलं, हा गेला. तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम नाही येणार, गेला. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ नाही येणार, गेला. आलं लक्षात? बघा 2 आणि 3 तर असेच उडत होते. त्रिपुरा आणि आसाम नॉर्थ ईस्टमधल्या कुठल्याही राज्यात विधिमंडळाची 2 सभागृह अस्तित्वात नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आसाम असल्यामुळे 2 गेला आणि त्रिपुरा असल्यामुळे 3 गेला. 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन होणं शक्य होतं, परंतु केरळ जर का पाहिलं तर केरळ छोटं राज्य आहे, त्याच्यामुळे केरळ असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 गेला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, 6 राज्यात सध्या राज्य विधिमंडळाची 2 सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसतंय. समजलं? चलो आगे बढो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 60 काय विचारतोय पहा. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? पुन्हा एकदा या 60व्या प्रश्नाचा रेफरन्स जो आहे तर यात्ता 11वीची NCERTची फ्री लेक्चर सिरीज. ओके, आलं लक्षात? किंवा भारतीय संविधान ही VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती फ्री लेक्चर सिरीज की ज्याच्यामध्ये आपण सर्व आर्टिकलचा तिकडं चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 154 बद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. सर्व कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कोणाकडे असतात? एक्झिक्युटिव्ह पॉवर्स मुख्यमंत्र्याकडे असतात का? नाही, तर ते असतात राज्यपालाकडे. गव्हर्नर ऑफ द स्टेट, राज्यपाल. आलं लक्षात? कलम 154 काय सांगते पहा. राज्याचे कार्यकारी अधिकार. आलं का लक्षात? राज्याचे कार्यकारी अधिकार आणि ते कोणाकडे असतील? राज्यपालाकडे असतील, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. आलं लक्षात? समजलं? आर्टिकल 178 178 काय सांगते पहा. विधानसभाचे सभापती आणि उपसभापती. आलं लक्षात? आर्टिकल 164 काय सांगते पहा. राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ. ओके. आर्टिकल 153 काय सांगते पहा. प्रत्येक राज्याचा राज्यपाल. लक्षात? 153 नुसार राज्यपाल आहे आणि 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार जे आहेत तर ते राज्यपालाकडे असतील. लक्षात? आणि हे जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत तर ते 214 म्हणजे कुठल्याही राज्याचं उच्च न्यायालयाच्या तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये 214 ते 232 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. समजलं? लक्षात? कार्यकारी पॉवर्स, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कोणाकडे आहेत? असतात राज्यपालाकडे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकी सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ओके, समजलं? उच्च न्यायालयाकडे बघा, इलिमिनेशन करायचं असेल तर बघा विधानसभा कार्यकारी अधिकार विचारले. ओके, विधानसभेच्या सभापतीकडे असतील का? ऑब्व्हियसली नाहीये. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश याच्याकडे असतील का? नाहीये. कन्फ्युजन 2 होण्यात शक्य आहे, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. पण त्यांनी लेजिस्लेटिव्ह विचारलं असतं तर ते मुख्यमंत्र्याकडे गेलं असतं, परंतु त्यांनी कार्यकारी विचारले, एक्झिक्युटिव्ह विचारले. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. इलिमिनेशन टेक्निक अशी वापरू शकता, परंतु तेवढं तुमचं वाचन पाहिजे. ओके, आणि जर का वाचन करायचं असेल तर आपल्या म्हणजे चॅनल अनेक असतील पण उपाय मात्र एकच, VJC स्टडी.
आलं लक्षात? समजलं? चला 61वा प्रश्न काय आहे? जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती. हा परत साधा सोपा सरळ प्रश्न आलेला आहे. बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्याचे राज्यपाल जिल्हा न्यायाधीश. ओके, हे दुय्यम न्यायालय आहे आणि दुय्यम न्यायालयाच्या तरतुदी ज्या आहेत तर आर्टिकल नंबर 233 ते 238 मध्ये करण्यात आलेले आहेत. दुय्यम न्यायालयाच्या तरतुदी जिल्हा न्यायाधीश वगैरे. ओके, आणि जिल्हा न्यायाधीश नियुक्ती कोण करतं? राज्यपाल. ओके, आणि ते उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्लामसलतीने करतात. ओके, कलम 233 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, ही कितीमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे? 233 मध्ये. आणि या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? तर राज्याचे राज्यपाल करतात. दॅट्स इट. साधं सोपं सरळ. मुख्यमंत्री करतील का? नाही. राज्य लोकसेवा आयोग करेल का? याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, कारण राज्य लोकसेवा आयोग न्यायाधीश पदासाठी परीक्षा घेत असतं, परंतु नियुक्ती विचारले तर याचं उत्तर आहे राज्यपाल. ओके, निवड कोण करतं? जर का असतंच तर राज्य लोकसेवा आयोग करू शकतो, परंतु नियुक्ती जी आहे, अपॉइंटमेंट जे आहे तर ते राज्याचे राज्यपाल करतात. ओके, आलं लक्षात? समजलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. एवढं साधं सोपं सरळ आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 62 62 नंबरचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर या 62 नंबरच्या प्रश्नाचं जर का तुम्ही एक्सप्लेनेशन पाहिलं, प्रश्न पाहिला, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे? बघा मी तुम्हाला मागच सांगितल्याप्रमाणे म्हणजे आता इथं 4 ऑप्शन जे आहेत तर ते कन्फ्यूज करणारे आहेत, कारण उच्च न्यायालयाच्या संबंधीचे तरतुदी आहेत तर ते तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या तरतुदी आर्टिकल नंबर 214 ते 232 मध्ये करण्यात आलेले आहेत. 214 ते 232. तिथे सगळीकडेच 200 200 200 आणि 200 दिसते. आलं लक्षात? ज्यावेळेस तुम्ही असं कन्फ्युजन होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. बरोबर? दॅट्स इट. 214 गेलं. इथं 214 कुठे दिसतंय का? नाही दिसत. त्याच्यामुळे 214 कन्फ्युजन आहे. ओका बघा, उच्च न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा राईट्स कोणता असेल तर उच्च न्यायालय एक अभिलेखाचा न्यायालय असेल. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 215. आर्टिकल नंबर 215 नुसार प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आर्टिकल नंबर 216 काय सांगते? उच्च न्यायालयाची स्थापना. आर्टिकल नंबर 217 काय सांगते? उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या पदाच्या शर्ती आणि नियुक्ती. आर्टिकल नंबर 218 काय सांगते? सर्वोच्च न्यायालयाच्या विशिष्ट तरतुदींचं उच्च न्यायालयासाठी उपयोजन. समजलं? आलं लक्षात? दॅट्स इट. हे एवढं साधं सोपं सरळ आहे. बघा आर्टिकल पाठ नाही करायचे, लिंक लावून लक्षात ठेवायचे. जर का तुम्ही पाठ केला असता ना इथं तर या तुमच्या 4 मध्ये कन्फ्युजन झालं असतं. त्याच्यामुळे डोंट आर्टिकल पाठ करा. ओके, आर्टिकल पाठ नका करू, आर्टिकल लिंक लावून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे साधं सोपं सरळ आहे. ओके, परीक्षा सोप्या आहेत, फक्त पॉलिटीवर तुमची कमांड पाहिजे. 16 प्रश्न आहेत जवळजवळ पॉलिटीचे. जर का 16च्या 16 बरोबर आले, लक्षात ठेवा तुम्ही रेसमध्ये अगदी अपमध्ये जाऊन बसताय. येते का लक्षात? समजलं? चला 63वा प्रश्न पाहूया. 63वा प्रश्न काय म्हणतोय पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? राज्यघटनेमध्ये त्याच्यासुद्धा एक वेगळं आर्टिकल, वेगळं लेक्चर बनवलेलं आहे. 12 परिशिष्ट, त्याच्यामधला समाविष्ट तरतुदी आणि समाविष्ट कलम याच्याबद्दलचं लेक्चर भारतीय संविधान या लेक्चर सिरीज अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर तुमच्यासाठी बनवलेलं आहे. परिशिष्टाचं लेक्चर जर का तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर माझ्या नावाने ते तुम्हाला सापडून जाईल तिथं. म्हणून म्हणतोय लेक्चर कधीतरी पाहत चला, फायदा होईल तुमचा. 12 परिशिष्ट किंवा 12 शेड्यूल किंवा 12 अनुसूच्या भारताच्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 4थ्या अनुसूचित किंवा 4थ्या परिशिष्टात किंवा 4थ्या शेड्यूलमध्ये राज्यसभेतील जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? समजलं? आणि 19 जागा ज्या आहेत राज्यसभेत तर त्या महाराष्ट्राच्या आहेत किंवा महाराष्ट्रासाठी राज्यसभेत 19 जागा आहेत. समजलं? पहिली अनुसूची काय आहे? राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. दुसरं काय आहे? वेतन आणि भत्ते. तिसरं काय आहे? शब्दांचे नमुने. चौथं काय आहे? राज्यसभेतील जागा. 5वी काय? अनुसूचित क्षेत्र. 6वी काय? ईशान्य भारतातील 4 राज्य. 7वी काय? अधिकारांचं विभाजन. 8वी काय? लँग्वेज. असं तुम्ही पटपट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, याच्यावरती एक वेगळं लेक्चर बनवले. बघा आता बऱ्याच जणांना हे फक्त नावं माहीत आहेत. आता जर का तुम्हाला विचारलं की पहिल्या अनुसूचित किती कलम समाविष्ट आहेत तर 1 ते 4 हे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे. आणि जर का तुम्हाला ते माहीत करून घ्यायचं असेल तर ते लेक्चर पहा, याचा तुमचा फायदा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक देतो त्याच्यावरती क्लिक करून पहा. ओके, हा लक्षात? समजलं? चला शेवटचे 2 प्रश्न आणि मग आपण थांबूया. 64वा प्रश्न काय सांगतो बा? 64वा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्त्यान्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? ग्रामसभा म्हणजे काय येतं?
पंचायत राज. आणि पंचायत राज कुठे येतं? 73वी घटना दुरुस्ती 1992. दॅट्स इट, संपला विषय. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता हे पर्याय क्रमांक 3 उत्तर झालं. बाकीच्या घटना दुरुस्त्या बघूया. 73वी घटना दुरुस्ती 1992ला करण्यात आली आणि ती लागू झाली 24 एप्रिल 1993. म्हणून 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर तो पंचायत राज दिन म्हणून भारतात सेलिब्रेट केला जातो. हे 73वी घटना दुरुस्ती. 74वी घटना दुरुस्ती ही नागरी स्थानिक प्रशासनाबाबत आहे. 1992ला करण्यात आली आणि ती लागू झाली 1 जून 1993ला. दॅट्स इट, संपलं. त्याच्यानंतर आहे 61वी घटना दुरुस्ती की जी 1988ला करण्यात आली. 61व्या घटना दुरुस्तीनं मतदानाचं वय जे आहे तर ते 21 वरून 18 एवढं केलं. किती? 21 वरून 18 एवढं केलं. समजलं? आलं लक्षात? आणि 71वी घटना दुरुस्ती की जी कधी करण्यात आली होती? 1992ला. हे लक्षात ठेवा. आणि याचा रेफरन्स जो आहे तर तो भाषेच्या प्रश्नात जातोय बघा. 71वी घटना दुरुस्ती 1992ला या घटना दुरुस्तीनुसार 8व्या अनुसूचीमध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा समावेश करण्यात आला. समजलं? आलं लक्षात? दॅट्स इट. ओके, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 73वी घटना दुरुस्ती 1992 आणि लागू झाली 24 एप्रिल 1993. आणि शेवटचा प्रश्न 65वा प्रश्न, 65वा प्रश्न आणि त्याच्यानंतर संपलं. 65वा प्रश्न काय म्हणतो पहा. बरोबर विधान निवडायचं तुम्हाला. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत? ओके, आता अनेक वचने दिले त्याच्यामुळं एक बरोबर असू शकतं किंवा दोन्ही बरोबर असू शकतं. बघा, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. दॅट्स इट, ह्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. कारण 1952मध्ये लोकसभा आणि राज्यसभेची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती विचारले त्यांनी. कसली? प्रोव्हिजनल पार्लमेंट ही एकसदनीच होती. कारण कशी काय एकसदनी होती? आधी जी संविधान सभा होती तर ती पहिल्या निवडणुकीपर्यंत संविधान सभाच तुमची संसद म्हणून काम करत होती. त्याच्यामुळे तिथं 2 सभागृह निर्माण करण्याचं काही कामच नाही आहे आणि ती लिमिटेड किंवा मर्यादित प्रतिनिधित्वावरती आधारित काम करत होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक उदाहरण पहिलं वाक्य जे आहे तर ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. त्याच्यामुळं बरोबर विधान आहे. 2 गेलं, 4 गेला, राहिला 1 आणि 3. आता दुसरं विधान बघूया. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. ओके, राज्यसभा आणि अमेरिकेचं सिनेट यांची जर का तरतूद करायचं झालं, अमेरिकेच्या सिनेटमधले सदस्य आहेत तर ते डिरेक्टली लोकांकडून निवडून दिले जातात. राज्यसभेचे सदस्य आहेत तर ते इनडायरेक्टली लोकांकडून निवडून दिले जातात. ओके, एकल प्रतिनिधित्वावरती आधारित, प्रमाणशीर प्रतिनिधित्वावरती आधारित एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनं हे राज्यसभेचे सदस्य निवडून दिले जातात. आलं लक्षात? हा एक बेसिक फरक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे असतो. हे वाक्यसुद्धा ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर का तुमचे 16च्या 16 प्रश्न बरोबर आले असतील तर तुमचं हार्दिक अभिनंदन. लक्षात ठेवा, पॉलिटीचे प्रश्न अतिशय सोपे होते. आणि जर का तुम्ही आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती नुसती भारतीय संविधान फ्री लेक्चर सिरीज बाय वैभव शिवडे ही जर का लेक्चर सिरीज पाहिली असती तर तुमचे कमीत कमी 8 प्रश्न बरोबर आले असते. किती? 8. ही गोष्ट लक्षात ठेवा. नॉट अ जोक. 8 प्रश्न बरोबर आले असते. दॅट्स इट. एवढं साधं सोपं सरळ आहे. त्याच्यामुळे प्लीज जर का तुम्ही अजूनही VJC स्टडीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. ज्या लेक्चर सिरीज फ्री लेक्चर्स पडतायत बघा. असं काही लोकांना वाटत असतं की फ्री आहे मग काय क्वालिटी असेल. नाही, क्वालिटी आहे. न विसरता पहा, अजूनही चेक करा, क्रॉस चेक करा. आलं लक्षात? समजलं? बघा, आता अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो. करंट अफेअर्स जे आहे पेपरमधलं, इव्हन कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या करंट अफेअर्सचे ट्रेंड बदलत आहेत. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर का पुस्तकं वाचत असाल तर वेल अँड गुड. पुस्तकं वाचत बसण्याबरोबरच जे न्यूजपेपर येत आहेत न्यूजपेपरसुद्धा वाचत चला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, यांच्या ज्या सोशल मीडियाच्या साईट्स आहेत तर त्या सोशल मीडियाच्या साईट्ससुद्धा चेक करत चला. त्याच्यावरून सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारले जात आहेत. हे लक्षात ठेवा. न्यूजपेपर वाचाल तरच वाचाल एक्झाममध्ये. हे लक्षात ठेवा. कारण न्यूजपेपरमध्ये छोट्या छोट्या गोष्टी कव्हर केलेल्या असतात. एक मराठी आणि एक इंग्लिश न्यूजपेपर वाचत चला. तुमचा फायदा होईल. तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. आलं लक्षात? आणि आता यावर्षी राज्यसेवा तर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. त्याच्यामुळे तर न्यूजपेपर तुम्ही वाचला पाहिजे. आलं लक्षात? समजलं? तर या ग्रुप बी मध्ये पूर्व परीक्षेमध्ये विचारलेल्या 16च्या 16 पॉलिटिक्स रिलेटेड प्रश्नाचा संदर्भ आपल्या, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो, आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरच्या फ्री लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला सापडतो. दॅट्स इट. ओके, समजलं? आलं लक्षात? लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.